राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या विषयावरनं वादंग माजलेला असताना आता महाराष्ट्रात मराठी भाषेची परिस्थिती फारशी सुखावह नसल्याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय। 10वीच्या परीक्षेत 94,000 विद्यार्थी मराठी भाषेत नापास झालेत। चिंताजनक बाब म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणाऱ्यांपैकी तब्बल 80,000 विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आणि त्यामुळे आगामी काळात मराठी भाषेच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब मानली जाते। महाराष्ट्रात मराठी भाषेची पिछेहाट। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। मराठीचा निकाल 92% तर गुजरातीचा 100%। राज्यात मराठी भाषा 12वी पर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेऊनही मराठीची पिछेहाट थांबलेली नाही, कारण 10वी बोर्डात आपल्या मातृभाषेची दांडी गुल झाली आहे। 10वीच्या परीक्षेत मराठीत 94,000 विद्यार्थी नापास झालेत। विशेष म्हणजे गुजराती भाषेचा निकाल 100% लागलाय। प्रथम भाषा म्हणून मराठी निवडणारे राज्यात 10,87,000 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80,803 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत। द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी निवडणारे 4,13,000 विद्यार्थी आहेत, त्यातले 13,741 विद्यार्थी नापास झाले आहेत। मराठी शाळांमध्ये मराठी शिकवणारे जे शिक्षक आहेत हे शिक्षक अत्यंत सुमार दर्जाचे आहेत। एखाद दुसरा अपवाद सोडला किंवा काही अपवाद जर सोडले तर या मराठीच्या शिक्षकांना मराठी मुळाक्षर सुद्धा नीट येत नाही। त्यांना मराठी साहित्यात मराठी भाषेमध्ये काय सुरू आहे हे सुद्धा कळत नाही। अभिजात मराठी भाषा म्हणजे काय हे सुद्धा त्यांना कळत नाही। आणि ह्या मागची कारणं या विद्यार्थ्यांना जे आपण पुस्तकं दिलेली आहेत शिकवायला किंवा जी क्रमिक पुस्तकं आहे ही क्रमिक पुस्तकं सुद्धा अत्यंत सुमार दर्जाची आहे। या पब्लिक स्कूलच्या पेवामुळे मराठी माध्यमांच्या शाळा पूर्णतः नामशेष झालेल्या आहेत। शिक्षण तज्ञांच्या मते शुद्ध लेखनातल्या चुका, वाचनाचा अभाव आणि अध्यापन पद्धतीमुळे मराठी भाषेतल्या अनुत्तीर्णांची संख्या वाढली आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि शिकवण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे, अन्यथा मराठी भाषेची आणखी पिछेहाट झाल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 5 वर्षातल्या निकालावर सुद्धा नजर टाकूया। वर्ष 2026 94,544 नापास, निकाल 92.57%। 2025 38,437 नापास, निकाल 94.13%। 2024 38,437 नापास, निकाल 96.49%। 2023 94,000 नापास, निकाल 93.83%। 2022 59,000 विद्यार्थी मराठीत नापास, निकाल 96.94%। ज्या ठिकाणी जो शिक्षक शिकवतो त्या शाळेमध्ये त्या शिक्षकांचा विद्यार्थी आपला मुलगा असला पाहिजे, हा नियम फार महत्वाचा मला वाटतो। म्हणजे पोराबरोबर इतरांची मुलांचा ते काळजी घेईल आणि मन लावून शिकवू शकेल। पण या मराठीच्या संदर्भात मात्र अनास्था चालली आहे, सरकारची चालली, तशी शिक्षकांची चालली आहे, मराठीची गळचेपी चाललीच। कारण त्याकडे आपण सगळे बघितलं की राजकीय हेतून न बघता साहित्यकांचं म्हणणं जे आहे तो तरी विचार करून राज्य सरकारने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे। मराठी भाषेचा निकाल 100% लागला पाहिजे या मताचा आम्ही सर्व आहोत। त्यासाठी सरकार काम करत आहे। मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल, पालकांना विनंती करेल की मराठी भाषा जी मातृभाषा आहे, मातृभाषेचा विषय आपले विद्यार्थी पास झाले पाहिजे, याकरता सर्व पालकांनी, महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी ते प्रयत्न केले पाहिजे। मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी मराठी विषयातच नापास होत आहेत। याचा अर्थ या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य अवगत नसल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळे मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेच्या पुनर्विचाराची गरज या निकालामुळे अधोरेखित झालेली आहे। मराठीचं अध्ययन जे आहे ते योग्य पद्धतीने होतंय की नाही, किंवा मराठीची रुची लागावी यासाठी गव्हर्नमेंटकडून, शासनाकडून काय अवेअरनेस होतोय की नाही, मराठी भाषेची पुस्तकं वाचन म्हणतात ना, ते वाचन मोठ्या प्रमाणात व्हायला हवं विद्यार्थ्यांकडून। ह्या सगळ्या गोष्टी शिक्षण खात्याने किंवा शिक्षण विभागाने पाहायला हव्यात। ज्या पद्धतीने ज्या गांभीर्याने ह्या गोष्टी करायला पाहिजेत ते शिक्षण खातं ह्या बाबतीत गंभीर नाहीये। तुम्ही कोणत्याही जिल्हा परिषदच्या कॉर्पोरेशन शाळेमधील मुलांना पहा, त्यांची मराठी अत्यंत चांगली आहे। म्हणून आता हे जे काय अतिक्रमण झालेलं आहे शाळेंचं, त्यांना आता एक त्यांच्याकडून जबाब घेण्याचा किंवा त्यांना दंडक लावण्याचा ही वेळ आलेली।
पहिली मराठी नंतर इतर भाषा अशी जेव्हा पद्धत सुरू होईल तेव्हाच या विद्यार्थ्यांची प्रगती होईल. राज्यात सर्व शाळांना मराठी विषय अनिवार्य करण्यात आलाय. राज्य शासनाने मराठी भाषा धोरण जाहीर केलंय. मात्र शालेय शिक्षणात भाषेची पिछेहाट कायम आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.